पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकार. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजं स्फुरदिक् प्रदेशम्, विदिन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हरे ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग सिद्धी सामर्थ्य येते, जिथे मानवा मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे लीत ओवी सवे वेद झाले, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो जोडितो कथे कर जोडितो कथे काळी, जोडितो कथे काळी. आपण असा संत वैराग्य राग रसिक श्रीमंत दक्षिण काशी निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज. उजनीच्या पाण्यानं संपन्न झालेलं असणारं भिगवण गाव आणि भैरवनाथाच्या मंडपामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. जागराच्या आदल्या दिवसाची म्हणजे उपांत्य दिवसाची सेवा. उद्या जागर होईल आणि परवा काल्या करून खऱ्या अर्थानं या असणाऱ्या सप्ताहाची सांगता होईल. आणि तत्संबंधानं जमलेल्या भाविक मंडळींना, जमलेल्या माझ्या श्रोतावर्गाला श्रीमंत संत तुकोबराय विनंती करताय. ऐका, श्रीमंत तुकोबराय सर्वसामान्य नाही, देहू निवासी आहेत, पंचमवेद निर्माते आहेत, ज्यांना यम घाबरतो असे श्रीमंत संत तुकोबराय. टाळांचा नाद आहे, मृदुंगाची थाप आहे आणि महाराजांची इच्छा आहे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सैव ब्रह्मरस आवडीने. पण तुकोबराय अधिकारी तत्वावर असून सुद्धा तुकोबराय रागावून बोलत नाहीत, इच्छाशक्तीचं प्रतिपादन करतात आणि बसलेल्या श्रोतावर्गाला विनंती करतात. काय म्हणतायत महाराज? महाराजांचं बोलणं गोड आहे, छान आहे, महाराजांचं बोलणं ऐकण्यासारखं आहे. महाराज म्हणतात, कर जोडी तो कथे काळी
हात जोडून विनंती करतायत माझे महाराज तुम्हाला. आपण लवकर हात जोडत उगारतो पण जोडत नाही, आपला स्वभाव आहे. आपल्याला उगारायला लवकर जमतं, पण सांगू का, उगारणारा हात हजारो शत्रू निर्माण करतो, पण जोडणारा हात लाखो शत्रू नाही मित्र तयार करतो. हाताची कला आहे. आणि महाराजांनी ओळखलंय. आणि म्हणून महाराज म्हणतात, विनंती करतो तुम्हाला, आलाय ना कीर्तनाला, हो आलाय ना भजनाला, हो आलाय ना हरिपाठाला, हो आलाय ना मंडपात, हो हा मंडप साधा नाही, हा मंडप धर्माचा आहे. आणि महाराज विनंती करताय, कसं असावं महाराजांनी म्हणावं. महाराज बोलतात, आपण असावे, आपण असावे, असावे आपण असावे, आपण असावे, असावे जवळी महाराज जोडी कटे काळी कर जोडितो कटे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळ कर जोडितो कटे काळी कर जोडितो कटे काळी कटे काळी कटे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी. श्रीनारायण जय नारायण जय नारायण नारायण. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलिया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. शांती ब्रह्म श्रीमंत संत, ज्यांच्या गावाला दक्षिण काशी असं संबोधलं जातं. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचं कार्य ज्यांनी स्वतःच्या असणाऱ्या स्वस्वरूप अवस्थेच्या असणाऱ्या परमार्थिक वाटचालीमध्ये केलं, असे श्रीमंत संत, शांती ब्रह्म, दक्षिण काशी निवासी. मोरे महाराज थोडं बोलू का? ज्यांचा परमार्थ सुंदर झाला यात नवल नाही. हे ऐकताय का? ज्यांचा परमार्थ सुंदर झाला यात नवल नाही, ज्यांचा संसारही सुंदर झाला अशा शांती ब्रह्मनाथरायांचा. विठाला हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हो, आज असणारा अखंड हरिनाम सप्ताह भिगवंत तथागत असणाऱ्या पंचकुरिशीच्या आयोजन नियोजनाच्या निमित्त मात्रानं असणारा अखंड हरिनाम सप्ताह भिगवण आणि तथागत या सप्ताहाच्या असणाऱ्या निमित्ताची असणारी ही महत्त्वपूर्ण असणारी संध्या निवृत्तीची असणारी ही कीर्तनरूपी सेवा सप्ताहाला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. सप्ताहाचं व्यासपीठ नेतृत्व आदरणीय जोग महाराज शिक्षण संस्थेची आदरणीय अध्यापक वृंदापासून ते खऱ्या अर्थानं विद्यार्थी दशेपासूनचा आनंद लुटणारे आदरणीय सर्वांना मार्गदर्शक असणारे रामदासजी महाराज मोरे खेड, तथागत व्यासपीठावरती उपस्थित असणारे सगळेच माझे असणारे मान्यवर मंडळी, त्यामध्ये विशेष त्यांचा नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या भागातनं आपला भाग सोडून आपल्या दुसऱ्या भागामध्ये येऊन आपलं असणारं स्वतःचं शब्दांकन भावामध्ये गुंफून ज्यांनी आपल्यासमोर मांडलं ते आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण श्री पांडुरंग महाराज गरड, आदरणीय गुरुजींना धन्यवाद देतो. तथागत एक युवा नाव आणि आभाळायलाही आता त्या रावणाची शिडी पोहोचली नाही. शिडी रावणाची नाही पोहोचली, प्रयत्न केला त्यानं पण नाही पोहोचली, पण त्याची शिडी पोहोचली नाही. पण ज्यांचा आवाज पोहोचतोय ते आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज माने. एक उंचीच आवाज आहे, असा सर्वसामान्य आवाज मिळत नाही. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आदरणीय मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण श्री आदिनाथ महाराज गलधर गेवराई मृदुंगाचार्य, त्यांनाही धन्यवाद देतो. विशेष उपस्थितीमध्ये सगळे टाळकरी, ज्ञात अज्ञात माझ्यावरती प्रेम करणारी सगळी असणारी ही मान्यवर मंडळी आणि गोड असे मला सांभाळणारे, मला आधार देणारे. हे आधाराचं घर आहे ना, आधार आजोळातला आधार आहे आजचा. आजोळातला
आणि माणूस कुठं का कसा का कधी कोणत्या वेळेला का फिरना, पण पहिला आधार हा आजोळातच घेत असतो. बरोबर ना? चालतो, बोलतो, हलतो, खेळतो आजोळात. आणि आजोळात मला आधार द्यायला आता हातामध्ये चोप, वय वर्ष 85 असे असणारे हरिभक्तपरायण श्री विठ्ठल महाराज सपाटे महाराजांनाही धन्यवाद देतो. आदरणीय विनेकरी बाबा आहेत. आणि आजच्या कीर्तनाची सुरुवात करत असताना अतिशय माझ्यावरती प्रेम करणारा सगळाच वृंद आहे. अतिशय थोडं पण गोड कीर्तन करायचंय, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. तासभर वेळ खाऊन पोट न भरल्यासारखं करण्यापेक्षा एखादाच गुलाबजाम असा सनकून हाणायचा की असं तासभर तरी असं छान वाटलं पाहिजे, असं छान असं आपल्याला 1 तासाचं कीर्तन करायचंय. आजच्या कीर्तनाची माझ्यासाठी एक उत्सुकता थोडी वेगळी आहे. थोडी पार्श्वभूमी मांडतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. पार्श्वभूमीमध्ये जास्त कालावधी न घालवणारे वक्ते आम्ही, पण तरी सुद्धा माझ्या अंतःकरणातली काही स्पंदनं व्यक्त करणं हे माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत साक्षेपी आहे. आज आनंद आहे. अनेक कीर्तन सेवेला जातो, परंतु प्रत्येकच वेळी आनंद असतो असं नाही. नाही नाही म्हणता तुम्ही? नाही, आनंद नसायला काय धाड भरली? ज्ञानोबा तुकोबांची सेवा आहे हा? पण आज आनंद नाही आहे. आज आनंद नाही, आज गुड नाही, आज गुड नाही, आज बेटर आहे. आज काहीतरी चांगलं आहे. काय चांगलं आहे? माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक कर्म असतात, पण कर्म करत असताना त्याच्या कर्म फलश्रुतीचा भाव ज्ञानोबा तुकोबराय आदी सकल संतांच्या निर्मितीत येत असताना त्याच्या असणाऱ्या वंशावळीचे असणारी कृपा निधान अवस्था निर्माण करत असते. ऐका. आणि तत्संबंधानं त्याच्या असणाऱ्या कुटुंबाच्या असणाऱ्या 2 पखाली त्याच्या असणाऱ्या कृपेच्या अधिष्ठानावरती जागृत असतात. पहिली असते ती त्याच्या असणाऱ्या आईकडची आणि दुसरी असते ते त्याच्या असणाऱ्या वडिलांकडची. 2 पद्धतीच्या कृपा माणसाच्या आयुष्यात होतात. त्यात आजच्या व्यासपीठावरती मी उभय ती माझ्या असणाऱ्या आजोळात आहे. अनेक कीर्तन आहेत, पण कीर्तनं रोज करत असताना आजोळातलं कीर्तन करण्याची उत्सुकता अशी विशेष आहे. काय विशेष आहे? रोज कीर्तनामध्ये सगळेच असतात, पण आज माझे आजी आजोबा कीर्तनात उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना धन्यवाद द्या. हे कृपेचं अधिष्ठान आहे. महाराष्ट्रभर कीर्तन करतो, महाराष्ट्रात ख्याती झाली, आता नाव झालं, भरपूर काही फिरायला मिळालं, भरपूर कीर्तनं झाली, अनेक राष्ट्र फिरलो, अनेक भाग फिरलो. कदाचित आता पुढच्या काही कालावधीमध्ये बाहेरही जायचा विचार आहे. पण हे होत असताना आपल्यांच्या देखत नांदायचं, आपल्यांच्या देखत खेळायचं, आपल्यांच्या देखत बागडायचं, याचं सुख काही वेगळं असतं, काही समाधान वेगळं असतं, काही त्याची स्पंदनं वेगळी असतात. आणि मला सगळ्यात विशेष धन्यवाद या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कमिटीला द्यायचे. त्याचं कारण असं आहे, तारखा देतात कमिटी, नाही असं नाही अण्णा, काटे अण्णा, तारखा देतात कीर्तनकारांना, पण माझ्यासाठी जी तारीख या असणाऱ्या सप्ताहातली आली ही माझ्यासाठी फार विशेष आहे. तारखा येतात महिन्यापूर्वी, तारखा येतात 2 महिन्यापूर्वी, तारखा येतात 3 महिन्यापूर्वी, पण माझं भाग्य मोठं आहे. अण्णा परंपरा चांगली घालून दिली तुम्ही, की आजच्या कीर्तनाची तारीख मला काल परवा 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी दिलीच नाही. उगाच ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं असलं केलं नाही. अण्णांनी आधीच सांगितलं होतं, महाराज या तारखेपासून त्या तारखेपर्यंत सप्ताह भरणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्हाला जी तारीख घ्यायची ती घ्या. वर्षभरापूर्वी माझी तारीख अण्णांनी घेतली होती, 1 वर्षापूर्वी. मला आनंद या गोष्टीचा आहे. आम्ही फार बुकिंग मधलेत असं नाहीये, पण वर्षापूर्वी आमच्या तारखा कुणीतरी घेतंय, ते आजोळातलं घेतंय, याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. मला वाटतं ते देवानं ऐकलं, अण्णा ऐकलं देवानं. म्हणजे मी आजच म्हणतो बरं का, आतापर्यंत त्याचा परिचय आला नव्हता, पण आज आला. आज सकाळी कार्यक्रम, दिवसभर मी निवांतच आहे, काही सकाळी धावपळ नव्हती, पण आज मला आनंद या गोष्टीचा आहे की जशी तुम्ही आज माझी 1 वर्षापूर्वी 8-10 महिन्यापूर्वी तारीख घेतली, तशीच 1 तारीख मी आज सकाळी दिली. ते म्हणतात ना, सुगरण फक्त एकदा स्वयंपाक करून जर स्वयंपाक छान करेल तर तिला सुगरण कशी म्हणता येईल? तिचा 2दा तरी कमीत कमी, तुम्ही जागे होत ना, 2दा तरी तिचा सुगरण स्वयंपाक व्हावा, तेव्हा तिला सुगरण म्हणावं. तशी माझी आज पुन्ह्यांदा 29/11/26 राहतो का जातो माहित नाही तोपर्यंत, पण 29/11/26 बारामतीकरांनी तारीख घेतली. काय चतुर्थीचं कीर्तन आहे वाटतं, मोर्या नगर ना मेडतला.
पण आज मला आनंद असा आहे, पहिल्या टप्प्याला अण्णांनी सुरुवात करून दिली. मला वाटतं सुरुवात आजोळातली म्हणून त्याच्यावरती पुन्हा एकदा पायाभरणी झाली. विठाला 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 विठाला. आणि आजोळ्यातल्या सेवेचं सुख आहे, ऐका. आणि आजोळ्यातल्या सेवेचं सुख आहे म्हणून आजोळ्यातल्या सेवेच्या निमित्तानं त्या हरीच्या प्राप्तीचं आपल्याला चिंतन करायचं आहे. प्राप्त करायचं आहे हरी. आजचं कीर्तन उपदेशात्मक आहे. आजचं कीर्तन सर्वसामान्य नाही. आजचं कीर्तनाचा दिवसही उपदेशात्मक आहे. आज उपदेश करावा आणि उद्या मागणी मागावी. आज उपदेश आहे. हा, नाव राहिलं का घ्यायचं? नाव राहिलं का? मग नाही, हे तुमचं गलथान कारभार आहे बरं का. गलधर महाराज, हे तुमचा गलधर कारभार आहे. हा, सगळ्याची नावं घेतली आणि त्या एकट्या बिचाऱ्यानं काय तिथं 4-10 पोरं घेऊन बसला तो. हा, जायचंय पुन्हा आपल्याला घरी. वा 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 वा, क्या बात आहे. वाजवा एकदा, टाळ्या वाजवा. टाळ्या का वाजवल्या माहिती का तुम्हाला? माझं कीर्तन छान व्हावं म्हणून नाही वाजवल्या. ते लेकरू माझ्याच वयाचे, पण तरी सुद्धा कीर्तनामध्ये अखंड हरिनाम सप्तात आले याच्यातही मला नवल नाही, 2 पैसे घेऊन जाईल. पण एक सांगू का, मला त्याच्याकडे पाहून आनंद एका गोष्टीचा झालाय. सिस्टीम चांगली देईलच. आज एक सिस्टीम चांगली दिली तर उद्या 10 कीर्तन तयार करील. पण ते नुसतं आलंय. अनेक सिस्टीमवाले मी आतापर्यंत पाहिले, पण नुसतेच पाहिले. कपाळावरती गंध लावून आलेला हा पहिला म्हणून टाळ्या वाजवा. हो. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज म्हणतात पाय धरायचे तर पाय धरायचे फक्त संतांचे धरायचे. का धरायचे? पाय कुणी कुणाचे धरायला सहज तयार होत. पाय धरायला तयार होतो माणूस. पाय पाय एखादा म्हणला पाय धरी एकदा 500 रुपये देतो. पडल पाया? नातू पडत नाही. नातू त्याला चॉकलेट द्या, बिस्किट द्या, काय 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 द्यावं लागतं तेव्हा त्याला पाया पडत नाही नातू दिल्याशिवाय. 500 दिले, 1000 दिले, 2000 दिले, आपण पाया पडत नाही. का पाया पडायचं? काय कारण आहे? पाया पडायला काहीतरी कारण असावं लागतं. पण महाराज ऐका, पाया पडायला कारण असावं लागतं, पण पाया पडून घ्यायला सुद्धा काहीतरी कारण असावं लागतं. कोणाच्या पाया पडावं? शास्त्रानं सांगितलं कोणाच्या पाया पडावं. पाया जर पडायचं असेल तर पहिलं पाया पडावं ते म्हणजे आपल्या असणाऱ्या घरातल्या असणाऱ्या कुलदैवताला, म्हणजे आपल्या असणाऱ्या देवाला पाया पडावं. पहिलं पाया पडायचे. नमस्कार करायचा ना, पहिला देवाला नमस्कार करायचा. पण देवाचा नमस्कार तेवढा सर्वसामान्य सोपा. देवाचा नमस्कार भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी संपवणारा देव आहे. देव संपवण्यात असणाऱ्या यादीत आहे. म्हणून देवाच्या पाया पडलेलं फलश्रुतीला जाईल असं वाटत नाही. म्हणून संतांच्या असणाऱ्या बरोबरीनं देवाची असणारी साक्षेपी चिंतन भूमिका महाराजांच्या लक्षात आली आणि महाराजांनी त्या देवाच्या पाया पडण्याच्या बरोबर सांगितलं, देवाच्या पाया पडा, पण पडता पडता ज्या असणाऱ्या देवाला त्याची असणारी महती वाढवून देण्याचं कार्य कर्तृत्व करून दिलं, त्या संतांच्या सुद्धा काय करा, पाया पडा. काय होईल? तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. बंधनं तुटतील आणि साधनं साधतील. बंधनं तोडावी लागतात आणि साधनं साध्य करावी लागतात. पण ऐकताय का तुम्ही? बंधनं तोडायची आणि साधनं साधवायची. पण ऐकताय का तुम्ही? बंधनं तोडायची ती संसारातली, आणि बंधनं तोडत संसारातली पुढे जात असताना साधनं साधवायची ती फक्त आणि फक्त परमार्थातली. विठाला संतांच्या पायाला हात लावला तर संतांच्या पायानं तो देव मिळेल. हो. साधनं साधतील. हो. बंधनं तुटतील. हो. विश्वास कसा ठेवायचा? आपला लवकर विश्वास बसतो आपला विश्वास. एखाद्याने सांगितलं छान कीर्तन करतात, कोणी ऐकलंय? तारीख देताना बरीच चर्चा असते. कोणी ऐकलंय? कोणी आधी पाहिलंय का? मग छान करतातच का? आणि वेळेतच येतील का? आणि आल्यावर नीट करतील का? आणि तेवढ्याच वेळेत सोडतील का? अनेक प्रश्न असतात. का? विश्वास नाही. पण महाराज म्हणतात अरे विश्वास ठेवण्यासारखं इकडं तिकडं कुणाकडे जायचं नाही. एकानं हात उभारून सांगितलंय. काय सांगितलंय? संताविन प्राप्ती नाही ऐसी. कोण म्हणतंय? कोण? कोतवाल गावचा पाटील शिपाई? नाही 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 नाही. कोण म्हणतं? ऐसी वेद देतो गोय. वेदानं सांगावं की असणाऱ्या संतांच्या पायाला जर लागला तर काय होईल? तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. पण महाराज भवाची बंधनं तोडायची, साधना साधवायची. असणाऱ्या बंधनातनं सुटून आपल्याला साधनापर्यंत जायचंय. पण साधनापर्यंत जात असताना वेद जरी हात उभारून देत असला तरी काय आम्हाला एवढी गरज पडली की आम्ही त्या संतांच्या पायाला लागावं, तो देव भेटावा याच्यासाठी याचना करावी?
महाराज एकच कारण आहे, अंतःकरणामध्ये जे प्रामाणिक आहे ना, त्या प्रामाणिक गोष्टीला एका असणाऱ्या अधिकारभूत अवस्थेने सांगितलंय. कारण आयुष्याच्या पटलावरती व्याकरणदृष्ट्या संसारिकाला 5 कर्मेंद्रियनं 5 ज्ञानेंद्रिय सांगितली. 5 कर्मेंद्रिय आपल्याला खोटं आणि खरं दोन्ही बोलायला लावतात. 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला खरं आणि खोटं दोन्ही पद्धतीनं वागायला लावतात. पण एक सांगू का, खरं आणि खोटं यातला भेद करून देणारी एकच गोष्ट आपल्या अंतःकरणात आहे, आणि ती म्हणजे खऱ्या अर्थानं मन. मन आहे का तुम्हाला? मन 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 आहे का? मन आहे का? हा, मन आहे का? दाखवता का? मन मन आहे ना? मावशा छान डोकं हलवतात, बरं वाटते मला पण. हा, मन हलाय. हा, मन आहे ना? दाखवा म्हणले म्हणतात, असं कुठं दाखवता येत असतं का महाराज? मन आहे, मन आहे, पण त्या असं दाखवता येत नाही, ते त्याच्याशी एकरूप करावं लागतं. काय महाराज म्हणतात, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेमदरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत बोलावं, त्या मनाशी निगडीत जर अवस्था करायची असेल ना, त्या मनाच्या असणाऱ्या संकल्पित असणाऱ्या रचलेल्या थराची परिपूर्णता जर करायची असेल, काय करावं लागेल? त्या असणाऱ्या संतांचे पाय, साधनांचं साध्यीकरण, त्याच्यानंतर त्या बंधनातली तुटलेली असणारी माया असणाऱ्या वेदाच्या शास्त्रानं उभारलेल्या हाताकडे पाहत पाहत काय करेल? एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ, त्याने साधती साधने, तुटती भवाची बंधने. विठ्ठला महाराज अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. हरीची प्राप्ती करायची इथपर्यंत मान्य आहे, पण हरीची प्राप्ती करण्याची गरज काय, हा पहिला प्रश्न. हरीची प्राप्ती करून घेण्याची अशी काय गरज पडली? बरं, हरीची प्राप्ती करून गेल्यानंतर आम्हाला त्याचा उपयोग काय? जोपर्यंत आपल्याला उपयोग कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट करण्यात मजा. मी म्हणतो, एखाद्या आईला खीर बनवता येत नाही, पण खीर खाणारा कोणीतरी असावा लागतो, तेव्हा ती शिकण्यात खाणारा कोणी असावा लागतो ना. खाणाऱ्याला डायबिटीज झाला, खीर काय त्याच्या मड्यावत्ता. त्या गोष्टीची गरज काय, त्याचा उपयोग काय, आणि त्या गरजेनंतरची तिची साध्यावस्था काय, ही जर कळाली तर माणसाच्या आयुष्यात सुख आहे. पण महाराज, तो देव प्राप्त का प्राप्त? खरं सांगा, प्राप्त आहे का प्राप्त आहे? देव आहे का नाही? तुमचं काय म्हणणं आहे? हा, तुम्ही जरा सात्विक दिसता काय नो? बरे जरा काही नाही म्हणतात. तुमचं काय म्हणते? देव आहे? आहे नक्की आहे? मागल्यांचं काय म्हणणं आहे? नाही, जेवण तयार होईल जरा वेळेनं, तुम्ही बोला आता. देव आहे? आहे आहे ना देव? आणि दैत्य? हा, वा, टाळी वाजवा बाबांसाठी एकदा. देव आहे, देव आहे, पण आहे म्हणण्याला अर्थ नाही. देव आहे, तो इथं उभा आहे, पण तरी सुद्धा देव जर आहे असं जर तुमचं मत असलं, एक मिनिट, देव आहे, आहे ना? आहे तुमचं सगळ्यांचं मत आहे. मग देव जर आहे तर महाराजांचा अभंग आजचा खोटा ठरवावा लागेल. आजचा अभंग खोटा ठरवावं लागेल. पैठणला जावं लागेल, नाथांना जागृत करावं लागेल, नाथांसमोर अधिष्ठान मांडावं लागेल, गोदावरीत उभं राहावं लागेल, आणि नाथांना सांगावं लागेल पुन्हा या, आणि अभंगाची चूक दुरुस्त का? देव आहे ना? देव आहे ना? देव प्राप्त आहे ना? आपल्या जवळ आहे ना? मग देव जर आहे तर तुम्ही कशाला म्हणता हरिप्राप्तीसी उपाय? उपाय कशाला करायचा असतो? आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचं का पडायच्या आधी? काय म्हणणं आहे तुमचं? आजारी पडल्यावर दवाखान्यात जावं ना. आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचंय. मग आजारी पडायच्या आधी दवाखान्यात जाणारा जसा आपल्याकडे नाही, तसा प्राप्त असणारा देव पुन्हा प्राप्त करण्याची काही गरज आहे का? गरज आहे का? मग काय करता? एक तर महाराजांचा अभंग खोटा ठरवा, नाही तर देव नाही म्हणा. काय करता? हो, काय करता महाराज? काय करता? देव आहे ना? आहे ना? तुमचं अजून पण मत आहेच ना? मग महाराजांचा अभंग खोटा ठरवायचा का? हरिप्राप्तीसी. अरे कशाला प्राप्त करण्याचा उपाय सांगता? अरे उपाय सांगायचा ना. अरे मला सांगा, एखाद्याचं काही होत नसलं की लोक म्हणतात जरा बघितलंय का? नाही, तुम्ही जागे आहेत ना? हा, एखाद्याला काही दुखणं बाणसारखं येत असलं, लोक म्हणतात बघितलंय का?
कोणाला म्हणतात ज्याचं होत नाही त्याला. ज्याचं होतं त्याला कोणी म्हणतं का तू काही बघतो का, म्हणतो का? मग प्राप्त असणारी गोष्ट प्राप्त करता येत. जाऊ देव, हे माझा रुमाल आहे. रुमाल रुमाल 50 रुपयाचा रुमाल असेल. मला सांगा, रुमाल काय फार मोठी गोष्ट नाहीये, पण आता एवढी धांदल आहे, आज ओळातलं कीर्तन आहे, एवढी सगळी लोक माझ्यावर खचून प्रेम करून इथपर्यंत उपस्थित झाले. टाळकरी छान, वादक छान छान. हे रुमाल साधा आहे, आपला छोटा आहे, पण लागतो आपला मध्ये आधे. पण मी म्हणतो हरवला. हरवत नाही तसं काही, माझ्याबरोबर 4-10 लोक असतात तशी, पण हरवला. आता एवढ्यांच्या गर्दीत हरवला. आणि शोधाशोध. महाराजांचं काही हरवू द्या बरं. महाराजाचं म्हणतो मी बरं का, महाराजाचं काही हरवू द्या. लोक सगळी धांदल करून काही करतील, पण महाराजांचं काही हरवू देणार नाही. रुमाल हरवला. सगळ्या मंडपात चर्चा झाली. महाराज रुमाल हरवला. सगळ्यांनी शोधाशोध केली. करताल का शोधाशोध? तुम्ही करताल का? करताल ना? हां, बरं, मग बरं करताल. थोडी म्हणजे तुमचं तरी थोडा जीव आहे माझ्यावर. आणि एवढं मी काय घाबरणाऱ्यातला नाही. रुमाल 50 रुपयाचा आहे. चांदगुडे पाहुण्यांना सांगितलं रुमाल हरवला तर मला वाटतं एखादी रुमालाची असणारी बॅगच 10-5 रुमालाचीच भरून देतील, एवढा मला विश्वास आहे. काही अण्णांना सांगितलं तर अण्णा 10-5 रुपये वाढवून देतील पाकिटात, तशी काही काळजी नाही मला. पण हरवला रुमाल. हो, हरवला रुमाल. काय करता आता? हरवला. शोधाशोध चालू झाली. मी म्हणलं जाऊ द्या, हो सोडा, जाऊ द्या, रुमाल हरवला तर हरवला. शोधला पण काही सापडला नाही. जेवण झालं. आई शपथ, पाकिटातल्या पैशातला रुमाल घेतला होता, त्याच्यामुळे मला बी तळतळ लागली. रुमाल हरवला रुमाल. जाऊ दे म्हणलं, आता काय करता, हरवला. पण चोपदार हुशार होते. चोपदार तो अनुभवी होता ना. चोपदार इकडून तिकडून शोधून बरोबर जेवण संपून मी गाडीत बसायला आणि पुन्हा मला येऊन भेटायला आणि मोठ्यानं ओरडायला, महाराज हाच होता का रुमाल? मला इतका आनंद झाला की काय सांगू. माझा आनंद गगनात मावेना. हो म्हणलं, हाच होता बाबा. कुठं सापडला? काय नाही म्हणे, पोरग चाठाळ. माझ्या पुरस्पर त्यानं रुमाल तुमचा घेतला, पण जाऊ दे, मी तुम्हाला आणून दिला. बरं झालं म्हणलं, रुमाल सापडला. आता आनंद वाटला. रुमाल हरवला होता मान्य, पण आता तो सापडला. आणि मी गाडी काढून पुढे निघालो. तेवढ्यात मला कार्यकर्ता योग्य येऊन भेटला, गावातला. त्याला काही बाकीचं माहित नव्हतं. ते मंडपाच्या बाहेर उभं होतं. त्याला एवढंच कळलं होतं, महाराजाचा काय हरवला? रुमाल हरवला. मी निघालो. मला म्हणला, महाराज रुमाल हरवला. म्हणलं हो, हरवला होता. चला शोधू. चला म्हणला शोधू. असते तसे कार्यकर्ते, काय त्यांच्याशिवाय सप्त होत नाही ती. चला म्हणला शोधू महाराज. अरे म्हणलं, दाद्या हरवला होता, पण सापडला. आता सापडला. आता रुमाल सापडलाय. आता शोधायची गरज नाही म्हणला. तुमचा रुमाल हरवला ना, आता सापडला म्हणून काय झालं? चला पुन्हा शोधू. शोधता येत असतो. महाराज रुमाल हरवला इथपर्यंत गोष्ट मान्य आहे, पण रुमाल हरवला. तो हरवलेला रुमाल सापडण्यासाठी आता तो एकदा सापडला, एकदा तो आपल्याकडे मिळाला की जसा पुन्हा शोधता येत नाही तद्वत देव तिथंच आहे, पण थोड्यासाठी हरवला होता, दिसेनासा झालता, पण तरी सुद्धा त्याला शोधण्यासाठी, सापडण्यासाठी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी उचकावी लागते. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीतल्या असणाऱ्या स्कंदात बारकाईनं चिंतन करावं लागतं. काय म्हणतात ज्ञानोबराय? ज्ञानोबरायचं म्हणणं, ज्ञानोबरायचं बोललंय, ज्ञानोबरायने बोलावं. काय म्हणतात ज्ञानोबराय? तैसे हरपले आपण पे पावे, पाहता गिवसावे, तरी ते वानावे ऐकावे, तेची सदा. तैसे हरपले आपण पे पावे, तरी संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे, तेची सदा. काय करायचंय? ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. हरवलं ना काही, हो, मग हरवलेलं शोधायचं जर असेल तर इकडं तिकडं पाहायचं नाही, मग कुठं पाहायचं? महाराज म्हणतात, तरी ते संता ते पाहता गिवसावे. संतांकडे गेलात तर ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. का? त्या संतांच्या चरणामध्ये ते सुख आहे, आणि एकदा का त्यांचं सुख मिळालं की त्यांच्या सुखानं, त्यांच्या असणाऱ्या कृपेनं त्या देवाचे चरण मिळतात. आणि मग काय होतं? त्याच्या चरणाकडे पाहिलं ना, आनंद होतो महाराज. किती आनंद होतो! आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना,
चरण देखले भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला तुमचे चरण देखनिया तुझे चरण देखनिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला. खरं सांगा, पांडुरंगाला दर्शनाला जाता पांडुरंगाचा चेहरा पाहता की त्याचे पाय पाहता हो? काय पाहता? काय पाहता? काही काही असे हुशार आहेत 24 तास बारीत उभे राहतात आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर डोळे भरून पाहायचा सोडून डोळे मिटून घेतात. तैसा हृदयामध्ये मी राम असता अंतःकरणातला असणारा तो राम शोधावा असं ते डोळे भरून पाहण्याचं रूप आहे आणि ते रूप पाहण्याचा आनंद स्वानंद सुखानंद आहे. पण महाराज तो हरी, तो राम कळावा कळला, कृष्ण कळावा कळला, पण हरी कळण्यासाठी त्या संतांच्या पायाची असणारी लोटागट घालायचे. ऐका, पण त्या हरीच्या असणाऱ्या कृपेचं अधिष्ठान काय? आम्हाला जोपर्यंत त्याची फलश्रुती कळत नाही तोपर्यंत त्या असणाऱ्या फलश्रुतीचा भाव आम्हाला कळत नाही. कशासाठी प्राप्त करायचा आहे? मुळात देव ही संकल्पना अशी आहे की ती प्राप्त आहे, पण प्राप्त असली म्हणून काय झालं? ती प्रत्येक चराचरात भरली. किती भरली? महाराज म्हणतात तो या खंबापासून ते त्या असणाऱ्या रानावनातल्या दगडांपर्यंत भरलाय. नुसता दगडांमध्ये नाही तर दगडांमधल्या असणाऱ्या थेंबणाऱ्या पाण्यामध्ये भरलाय. भरून तो उरलाय आणि उरून तो आपल्यासाठी देवा विठ्ठल विठ्ठल पाहिला, जिथं पाहिल तिथं तो दिसतो. पण दिसण्यासाठी तशी दृष्टी असावी. जोपर्यंत ती दृष्टी नाही, जोपर्यंत ती असणारी साक्षीभूत अवस्था नाही, तोपर्यंत तो हरी कळणार नाही. वारीला जाणाऱ्या कोणाला आजपर्यंत निमंत्रण दिलं नाही. वाक्य कळलं का? कळतंय का? कळलं का वाक्य? वारीला जाण्यासाठी आजपर्यंत कुणाला निमंत्रण नाही, कुणाला आमंत्रण नाही, कुणाला आग्रह नाही. पण आग्रह विना खचून गर्दी झाल्याशिवाय राहत. बरं, गर्दी झाली म्हणून काय झालं मोरे महाराज? गर्दी झाली म्हणून काय झालं? गर्दी जरी झाली तरी आमंत्रणाविना आलेला एक सुद्धा आजपर्यंत उपाशी. काय आनंद आहे, काय स्वानंद आहे मला सांगा. थोडं माफी मागून बोलतो. ज्ञानोबराय आळंदीपासून पंढरीला जातात. ज्ञानोबराय आळंदीपासून त्याच्या असणाऱ्या भेटी करता जातात. तुकोबराय जातात, नाथराय जातात, निवृत्तीदादा जातात, सगळे जातात आणि तोही जातो. त्यानंही ज्ञानोबरायांना समाधिस्थ करण्यासाठी यावं, त्यानंही अरणला जावं. पण खरं सांगा, त्याच्याकडे गर्दी जी असते का ज्ञानोबरायांकडे? कुठे गर्दी जास्त आहे? गर्दी कुठे आहे? गर्दी कुठे आहे? ज्ञानोबरायांकडे गर्दी आहे. 750 वर्ष झाली, पण ज्ञानोबरायांकडे असणारी गर्दी वाढतच चालली आहे. बंधनं घालावी लागलीत. आता दिंड्यांवरती मर्यादा केली का? आम्हाला तो हरी भेटण्यासाठी, तो हरी सापडवण्यासाठी महाराज आम्हाला त्या देवाकडे जाऊन चालत नाही. देवाच्या आधी त्या संतांकडे जावं लागतं. त्याचं काय कारण आहे महाराज? संतांच्या असणाऱ्या भाग्याकडे थोडंसं जावं. ज्याला बोलण्याला पुरावा नाही त्याला पुरावा नाही. कळलं? ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही त्याला पुरावा. पुरावा असल्याशिवाय बोलू नये. काय हरीची प्राप्ती आहे?
दोनच हरिपाठातली चरण आहेत, छान आहेत, गोड आहेत, आनंदाचे आहेत, दोनच. नाथांचा एक हरिपाठ आहे, असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांचा एक हरिपाठ आहे. महाराज त्याच्या असणाऱ्या हरीच्या प्राप्तीची असणारी उपाय साधना सांगण्याची कारण सांगत असताना त्याच्या फलश्रुतीचा भाव काय आहे, त्याच्या फलश्रुतीनं आम्हाला काय मिळेल. महाराज त्याच्या असणाऱ्या फलश्रुतीचा भाव साधा जर सांगायचा झाला तर महाराज म्हणतात त्याच्या असणाऱ्या नामाच्या उच्चारानं काय होईल, पुण्याची गणना. काय किती मोठं रहस्य, किती मोठं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. रे बाबा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची नाही. हा, एकदा असंच ऐकता ऐकता मी एकाच्या शेजारी उभा होतो, मोठ्याने बोंबलत होता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पण महाराज आपल्याला पुण्य कमवण्याची फारशी इच्छा, कोणाला वाटतं पुण्य मिळावं, कोणालाच वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. आता एवढं मी चांगलं कीर्तन करतोय का नाही करत, जातो घरी करतो, म्हणजे बरं वाटतंय का तुम्हाला, बरं जमते ना. पण माझ्या कीर्तनात लक्ष आहे का चपलीवर लक्ष आहे, लक्ष कुठं आहे. आपण पुण्य करायला निघालो पण आपल्याकडून पुण्य होत नाही. म्हणून महाराज म्हणतात पुण्य होत नाही ना, नका पुण्याकडे लक्ष देऊ, पण कमीत कमी या जन्म मरणाच्या संसरणाला तरी घाबरा, जन्म मरणाच्या संसरणाला तरी कुठंतरी आळा घाला. रोज यावं उपजेते नाशे नाशिले ते पुनरुपी देसे, हे घटिका यंत्र देसे परिभ्रमिका, हीच करत बसायचं काय. रोज उठायचं आणि जन्माला यायचं आणि रोज उठान मारायचं. आपल्या जीवनाची काही मर्यादा असावी ना, आपल्या जीवनाला काहीतरी साक्षीभूत अवस्था असावी. आज जन्माला आलो आनंद आहे, पण उद्या मरताना मात्र आता या असणाऱ्या भूलोकाचा आपण समारोप घ्यावा, आनंदानं आपलं जीवन समर्पित करावं. महाराज म्हणतात जर तसं करायचं असेल ना तर आपल्या असणाऱ्या भूमिकेमध्ये ती अवस्था आणावी लागते. मग काय करावं लागते साठी, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे. काय प्रमाण दिली महाराज, पहिलं चरण दिलं ज्ञानोबरायांच्या हरिपाठात, जे ध्रुवपद आहे. प्रत्येक अभंगाच्या शेवटाला हे म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बर पुण्याची गणना नुसत्या म्हणण्यानं होईल हो. पुढे चला, पुढे गेल्यानंतर महाराज म्हणतात त्याच्या नावानं नाही मागूत जन्म घेणे. त्याचं नाव घेतलं की पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. पण महाराज एवढं सगळं जर करायचं असेल तर आम्हाला त्या असणाऱ्या पुण्यातनं वाढायचंही नाही, जन्माला पुन्हा यायचंही नाही. आम्हाला या दोन्ही गोष्टीची गरज वाटत नाही. का, आम्हाला पुण्यही कळत नाही पापही कळत नाही. आम्ही आपलं रोज उठतो, चालतो, बोलतो, खातो, पितो आणि पुन्हा संध्याकाळी जेवून झोपतो. आम्हाला उद्याच्या जन्माची गरज नाही. मग काय केलं पाहिजे, महाराज म्हणतात हे सगळं संपवायचं असेल ना तर एकच करावं लागेल. काय करावं लागेल, त्याच्या असणाऱ्या अवस्थेची असणारी ती असणारी भेदनिर्मिती संपवावं लागेल. आणि संपवल्यानंतर काय होईल, महाराज म्हणतात ते असणारं छेदन होईल आणि पापांची, पुण्याची नाही, पापांची राशी संपेल. कारण आमच्याकडे पुण्य किती आम्हाला माहित नाही, पण आम्ही पाप किती केलंय आम्हाला माहितीये. आम्ही किती लोकांच्या बांधा करून घरं वाढवली आम्हाला माहितीये. आम्ही किती चुकीचं वागलो आम्हाला मिळाला नाही लाडू म्हणून आम्ही दुसऱ्याच्या ताटाकडे पाहत पाहत जेवण केलं आम्हाला माहितीये. जास्त झाला म्हणून 2 पुरीचे घास त्याला त्याच्या ताटात टाकले आम्हाला काय माहिती. आम्हाला पुण्य करायचं, पुण्य संचय करायचा आम्हाला माहित नाही. आम्हाला काय माहिती, आम्हाला पापांचं छेदन करण्यासाठी काही सांगत असलं तर सांगा. महाराज म्हणतात अरे बाबा तेही मिळेल. तुम्ही हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, हरे मना, हरे मना, हरे मना, हरे मना. महादोषांची छेदना, महादोषांची छेदना, हरी म्हणा, हरे मना, हरे मना, हरे मना. साधन पै सोपे, जळतील पापे. काय जळतील, पापे. काय जळतील, मग करा ना नामसंकीर्तन. दाढ भरली आपल्याला, सांगून थकले महाराज, पण आपण मात्र ऐकलं. सांगून थकला देव, पण आपण मात्र ऐकलं. आपण ऐकलं नाही त्यात काय नवलंय. पंढरपुरात एक कथा फार छान सांगितली जाते. ऐक, पंढरपुरात
एक प्रेम भंडारी संत आहेत, ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या घनिष्ठ संबंधाचे संत आहेत, गोड आहेत, छान आहेत. ज्यांना प्रेम भंडारी संत असं संबोधलं जातं ते श्रीमंत संत नामदेवराय महाराज. गोड चिंतन आहे. नामदेवराय महाराजांचं जीवन छान आहे, गोड आहे, खूप अतिशय सुंदर आहे. एका विद्वत्तेचं चिंतन आहे. मला वाटतं सगळ्या संतांमध्ये गोरोबा काकांच्या असणाऱ्या वयाच्या उंची बरोबर ज्यांना वयाची असणारी साधन व्यवस्था लाभली ते खऱ्या अर्थानं सगळ्यात वयाच्या असणाऱ्या अधिकारानं, न्यायाच्या असणाऱ्या अधिकारानं, धर्माच्या असणाऱ्या अधिकारानं उंचीवरचे संत म्हणजे श्रीमंत संत नामदेवराय महाराज. बरं, अधिकार साधा नाही, लक्ष देऊन ऐका. किती अधिकार मोठा आहे. अधिकार म्हणून काय विचारता? अधिकार नामदेवरायांचा अधिकार किती मोठा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कोण म्हणताय? ज्ञानोबा आहे. आदि सकल संत माझे असणारे नामदेवराय महाराज. सर्वसामान्य अधिकार आहे. किती मोठा अधिकार. अहो, ज्यांच्या असणाऱ्या काकड्यानं माझा देव उठावा. कळते का तुम्हाला? अहो, आपल्याला कोण उठवतं? कोण? हा, कोण म्हणलं अलाराम? कोण म्हणलं अलाराम? आपला अलाराम 6चा वाजला तर आपण 6:30ला उठणारी जात आपली. कोण उठतो अलारामच्या जीवावर? नाही उठत. हा, पण तो देव उठतो. देव उठतो. कोणाच्या? नामदेवरायांच्या काकड्यावर. आणि इतकंच नाही, नाचतो, आनंद बागडतो, खेळतो, आनंदानं त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो. नवे देवाला असं वाटतं हा असणारा माझा असणारा नाम्या माझ्या जवळ यावा, आनंदाने खेळावा, माझ्यासोबत बोलावा, खावं प्यावं ल्यावं सगळं करावं. किती अधिकार मोठा. अहो, उठतो त्याच्या काकड्याने, यात नवल नाही. झोपतो तुझा त्याच्या शेजारतीनं. आनंद आहे. नामदेवरायांच्या रोज खेळण्यात देव आहे. आपण त्याच्या खेळण्यात नाही म्हणून तो आपल्याला बोलवून घेतो. नाही कळलं तुम्हाला? आणि आपण त्याच्या घरी जातो, देवा घरी जातो. लोक म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? माणूस देवा घरी गेला. हा, आमच्याकडे वारला म्हणतात. तुमच्याकडे देवा घरी गेला म्हणजे काय झालं? आपल्या तो स्वप्नात नाही, ध्यानात नाही, मनात नाही, कशातच नाही, म्हणून तो देवा घरी जातो. पण तो देव ज्यांच्या घरी येतो ते नामदेवराय महाराज. आनंदाचं जीवन. नामदेवराय महाराजांची प्रतिष्ठा एका उंचीवरची आहे. नामदेवरायांची प्रतिष्ठा एका उंचीवर जरी असली तरी त्यांच्या असणाऱ्या भेटी करता खऱ्या अर्थानं असणारी माझी वैष्णवांची मांदियाळी निघाली. आळंदीवर माझे ज्ञानोबराय म्हणजे या असणाऱ्या संप्रदायाचे मुकुटमुनी कळस आहेत. एक वाक्य बोलू का? त्या आयुष्यच काय, कोणाचंही असू द्या, त्या आयुष्यच काय ज्यानं ज्याच्या आयुष्यामध्ये एकदा ज्ञानेश्वरी वाचली नाही. मला वाटतं माणसानं वर्तमानपत्र वाचू नये, पण एकदा तरी ज्ञानेश्वरी कळली नाही तरी तिच्या असणाऱ्या शब्दांवरती बोट फिरवावं. बोट फिरण्याचं ऋण सुद्धा महाराज ती असणारी तुमच्यावरती कृपा करेल आणि तुमच्यावरती तुमच्या असणाऱ्या आनंदाचा एक सगळ्यात स्वानंद भाग निर्माण करेल. विठ्ठला ज्ञानोबरायांचं जीवन अतिशय उंचीवरचं आहे. ज्ञानोबराय सर्वसामान्य नाहीत. कोण आहेत ज्ञानोबराय? ज्ञानोबराय सर्वसामान्य नाथांनी चिंतन केलंय. ज्ञानोबराय सर्वसामान्य नाहीत. ज्ञानोबराय भेटायला येतात नामदेवराय महाराजांना, नाथ विचार करतायत. आणि नाथानं म्हणावं, काय म्हणतात म्हणायचं, पण करायचं चिंतन ज्ञानोबरायांचं. ज्ञानराज माझी योगाची मावोले, ज्ञानराज माझी योगाची मावोले, ज्ञानराज माझी योगाची मावोली, ज्ञानराज माझी योगाची मावोली, ज्ञानराज
आपण गातो ते आपल्याला ऐकायला बरं वाटतं, यात काय नवलंय. आपण गातो ते कधीतरी त्या असणाऱ्या देवाला बरं वाटावं असं आपण गायलं पाहिजे. हो, जैनी निगमवल्ली प्रगट केली, ज्ञानदेवा सार सोजविले. असणारं सगळं सार ज्ञानोबरायने दिलं. 4 लेकरं संन्यस्त आहेत, पण संन्यस्ताच्या असणाऱ्या आईबापाच्या पोटी 4 लेकरांचं अधिष्ठान आहे. पहिले ते निवृत्तीदादा आहेत, दुसरे ते ज्ञानोबराय आहे, तिसरे ते सोपान काका. लहान असणारी आदिशक्ती मुक्त चित्काला खऱ्या अर्थानं मुक्ताई. पंढरीची वारी करत 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 आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंगाची विनंती आहे, पांडुरंगानं सांग आषाढीला या, कार्तिकीला या, सगळ्यांनी यावं. भरलंय वाळवंट. चंद्रभागेमध्ये संतांचा दरबार आहे, वैष्णवांचा मेळा आहे, आणि आनंदाने सगळे संत नामदेवरायांच्या ओढीनं पाहत आहेत. नामदेवराय पंढरपूरचे अधिकारी संत आता मात्र आळंदी पंढरपुरात दाखल झाली, आणि पंढरपुराच्या अधिष्ठानाला नमस्कार करण्यापूर्वी पहिल्यांदा पायरीला नमस्कार करायचा म्हणून वाट पाहू लागली. कुणाची? प्रेम भांडारी संत नामदेवराय महाराजांची. ऐका, छान सांगितलं जातं. आळंदीच्या कथानकामध्ये फार छान वर्णन आहे. कधीतरी संतांचे चरित्र ऐकली पाहिजेत बरं का, गोड असतात, ऐकण्यासारखे असतात. अधिकारी संत नामदेवराय महाराज भेटीसाठी यायचा. निवृत्तीदादा आले, ज्ञानदादा आले, सोपान काका आलेत, लहान असणारी मुक्ताई आली, गोरोबा काका आलेत, माझे असणारे खऱ्या अर्थानं विसोबा आलेत. आनंदाची सगळी संत मंडळी वाळवंटात जमली आहे, आणि प्रेम भांडणारी संत नामदेवराय महाराजांच्या दर्शनाकरता उत्सुक आहे. आनंद वाटतोय. नामदेवराय येणार आहेत. नामदेवराय सर्वसामान्य नाहीत, अधिकारी पुरुष. आणि अधिकारी पुरुष म्हटल्यानंतर इकडं कॉलर ताईट झाली. कोणाची? नामदेवरायांची. माणसाचं असंच आहे. चौकात सकाळ सकाळ नुसतं एखाद्याला म्हणलं ना, काय राव साहेब लय दिवसांनी भेट झाली, नाही बोलणं कळतंय ना, काय राव साहेब लय दिवसानं भेट झाली, ते लगेच म्हणतात चला चहा पिऊ. चहा तुम्हाला आहे का त्याच्या साहेब म्हणण्याला आहे? बस बस एवढं कळलं तरी बस झालं. हा, साहेब म्हणलं की तो चहा पाजल्याशिवाय राहत नाही. नामदेवराय कॉलर टाईट एकदम. देवा संत भेटायला आलेत आपल्याला, आणि संतांच्या महाद्वारात त्यांचं स्वागत करण्यासाठी मी अधिकारी म्हणून जातो ना. नामदेवराय हसत खेळत देवाच्या असणाऱ्या गडबडीत सोडून देवाला निघालेत, आणि पुन्हा वाळवंटात आले. नामदेवराय पडून चालतच येत आहेत. अतिशय शुभ्र वस्त्र असणारी कपडे नामदेवरायांच्या. नामदेवराय सामान्य आहेत. आदी सकल संतांची घरं वेगळी, नामदेवरायांची घरं वेगळी. ज्यांच्या घरी दासी, कळतं का तुम्हाला? दासी दासी ज्यांच्या घरी दासी, ज्यांच्या 14 कुटुंबातल्या 14 लोकांनी त्या असणाऱ्या पांडुरंगाचं लिखाण केले. ते कुटुंब काय असेल? आपलं एक परमार्थिक असलं तर दुसरं सांगायसारखं सुद्धा नाही. आपली घरातली आपली व्यथा. पण नामदेवरायांचे 14 लोक घरातले सगळे असणारे एका अधिष्ठानावरती आहेत. नामदेवराय महाराज अधिष्ठानावरचे आहेत. नामदेवराय महाराज निघालेत. नामदेवरायांना पाहिलं. शुभ्र वस्त्र, फेटा अंगावरती, छान असं वस्त्र, पितांबर घातलेला आहे, छान असं पांडुरंगाचं स्वस्वरूप असलेले नामदेवराय सरळ सरळ पळत 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 आले. जसे नामदेवराय आली तशी सगळी संत सभा उभी राहिली, जागेवर ताडकन उभी राहिली. उभं राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं निवृत्तीदादा पुढं सरकावताच आहेत. निवृत्तीदादांनी पुढं व्हावं. निवृत्तीदादा म्हणजे खऱ्या अर्थानं जीवाची नाही, विषयाची नाही, कामनेची नाही, तृप्ततेची नाही, तर अधिष्ठानावरच्या असणाऱ्या संपूर्ण षडविकाराची ज्याच्या अंतःकरणात निवृत्ती झाली ते निवृत्तीदादा आहेत. साधेत ते सर्वसामान्य आहेत. निवृत्तीदादांनी उठावं. निवृत्तीदादा उठले. उठल्यानंतर खऱ्या अर्थानं अधिष्ठानावरच्या असणाऱ्या नामदेवरायांकडे पाहिलं, आणि नामदेवरायांकडे पाहिल्यानंतर निवृत्तीदादांनी साष्टांग लोटांगण घातलं, नामदेवरायांचं दर्शन घेतलं. आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये या पांडुरंगाच्या सख्याचं एकदा तरी दर्शन व्हावं अशी अभिलाषा व्यक्त केली. अंतरंग पांडुरंगाचं निवृत्तीदादांनी वेधलं. दादा दर्शन घेतायत, आणि जसं दादांनी दर्शन घेतलं तसे ज्ञानदादा पुढे आले. यात शास्त्र आहे बरं का, शास्त्र आहे. ज्ञानदादा पुढे येतात. ज्ञान सर्वसामान्य आहे. अहो ज्याच्या नावात देव आहे ते ज्ञानदेव आहेत. ज्ञानदेवानी पुढे यावं, लोटांगण घालावं, दर्शन घ्यावं. लोटांगण घातलेल्या ज्ञानदादानं थोडं बाजूला होत नाही तोपर्यंत माझ्या ब्रह्म सोपान तो झाला. ब्रह्मदेव असणाऱ्या ब्रह्माच्या अवताराच्या माझ्या सोपान देवानं दर्शन घ्यावं. शास्त्र आहे याच्यात, शास्त्र आहे. मोठा पाया पडला ना, मोठा घरातला मोठा पाया पडला ना, बारका नाही तुम्हाला कळतंय का? मोठा मोठा घरातला मोठा लेक मुलगा पाया पडला ना, धाकटा पडतो. आणि याचं उलट पण होतं बरं का.
धर्मकार्यात मोठ्यानं पाया पडला की लहाना धर्मकार्यात येतोच. मोठ्यानं वाटणी मागितल्यावर लहाना सुद्धा पावला पाऊल ठेवणार. सख्खे भाऊ आहेत, पावला पाऊल ठेवणार. सोपान काका पुढे आले. सोपान काका पुढे आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोरोबा काका, विसोबा खेचर आदी वैष्णव पाया पडायला लागले. पण यात एक गंमत झाली. काय झाली गंमत? गंमत झाली. काय झाली गंमत? सगळे पाया पडले, पण सगळे पाया पडले तरी एक मात्र आमची लहान असणारी, छोटी असणारी आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई पाया पडती. पण पाया पडली नाही, उठली सुद्धा नाही, जागची हल्ली नाही. नामदेवांना वाटलं लहान आहे, छोटीशी पोर आहे, जाऊ दे नसन पाया पडली. पण ते निवृत्त दादांना आवडलं नाही. दादांनी पुढे येऊन सांगितलं, अगं मुक्ते पाया पड बरं, पाया पड, पाया पड. हे नामदेवराय महाराज आहेत, पाया पड. अगं यांचा अधिकार मोठा, शेजार्थनी यांच्या देवानं उठावा, यांच्या काकड्यानं माझ्या देवानं झोपा. अरे बाबा, यांच्या असणाऱ्या अधिष्ठानाला आजपर्यंत कोणी दुसऱ्यानं अजूनपर्यंत आधारभूत अवस्था निर्माण केली नाही. पाया पड, पाया पड, पाया पड. पण दादाचं मुक्ताबाई ऐकते, ऐकते मुक्ताबाई. मुक्ताबाई दादाचं ऐकाना म्हटल्यानंतर हे ज्ञानदादानं ओळखलं. ज्ञानोबा आहे ना, ज्ञानोबा आहे, प्रेम भांडारी, प्रेम अंत्यकरण आई आहेत ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबारायनं थोडंसं प्रेमानं सांगितलं, अगं मुक्ते पाया पड बरं, पड पड पड, पाया पड. अगं यांचा अधिकार, अगं हे कल्पतरूच्या झाडाखाली रोज विसंबत असल्यासारखं यांचं जीवन आहे, पाया पड. अगं उठ 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 उठ, पाया पड, पाया पड बाई. पुन्हा यांचं दर्शन होईल असं वाटत नाही, पाया पड, पाया पड, पाया पड. आणि आपला एक नियम आहे, पाया पडलंच पाहिजे आणि पाया पडल्याशिवाय इथून जाऊ नये. पण मुक्ताबाई ऐकत? हा मुक्ताबाई, अहो मुक्ताबाई ऐकत नाही, यात काय नवले. बाई ऐकल, तुम्ही जागे आहेत का? बाई आणि ऐकल. उद्या फक्त सकाळी विचारून बघा काय करायचं असलं नाश्त्याला तर. बाई बाई मुक्ताबाई, तिथं आदिशक्ती मुक्त चितकला 1400 वर्षांच्या चांगदेवांना जाग्या आणलं, ती मुक्ताबाई ऐकेल? अरे दादा, आपला एक नियम आहे. मुक्ताबाई नियम सांगते. काय नियम आहे? अरे इथं आलं ना, या पंढरपुरात आलं ना, इथं पाया पडायचा नियम आहे. पण पाया पडायचं, पण कसं कसं? पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडायचा नाही पंढरीच्या लोकांना अभिमान, पड जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडायचे. अरे एकमेकाच्या पाया पडायचं ना. नियम काय आहे? पाया पडे जन एक मेका का एक एका. कसा आहे नियम? एकमेका. कसं आपलं काम कसं नियमानं पाया पडायचं एकमेका. मग आपण पाया पडायचं, निवृत्तीदादानं पाया पडायचं, ज्ञानदादानं पाया पडायचं, सोपान काकानं पाया पडायचं. आणि हे नामदेवराय महाराज तसेच उभे आहेत, ते वाकत सुद्धा नाहीत. आणि ते वाकत नाहीत म्हणल्यानंतर तुम्ही वाकण्याचा अधिकार काय? देवाच्या जवळ आहे ना, देवाच्या रोज शेजारी आहे ना. आणि मग देवाच्या जर जवळ आहे म्हणता यांच्या काकड्यानं उठतोय तो मुक्ताबाईचा अधिकार. मुक्ताबाईचा संत, महिला संत झाल्या पण अधिकाराच्या झाल्या. मुक्ताबाईंचा गाथा बारकाईनं वाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा. अधिकार आहे आणि ती मुक्ताबाई आहे. यांच्या काकड्यानं उठतो म्हणता आणि शेजारतीनं झोपतो म्हणता. उठत असेल, झोपत असेल, पण मला फरक पडत नाही. अरे कल्पतरूच्या झाडाखाली झोपतो म्हणता, धाराढोर झोपून मग ढेकर काढतो म्हणता. हा कसला कल्पतरूच्या खालचा? मुक्ताबाईचे शब्द आहेत. मुक्ताबाई म्हणते, अरे जर शेजारी आहेत ना
तर मग शेजार जर आहे ना, तर मग शेजार असला तर का रे अहंकार गेला नाही, का अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार. अहंकार गेला नाही, हे गेला नाही, कर अहंकार गेला नाही, गेला नाही, कर अहंकार अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, गेला नाही, कार्य अहंकार गेला ना. देवाच्या जवळ आहे ना, मग देवाच्या जवळ आहे म्हटल्यानंतर देवाच्या जवळ असताना ताट राहिला, त्याचा अहंकार गेला नाही, मग जेवाच्या जवळ असल्याचा काय फायदा. महापुरे येते तेथे लवाळे, नम्र झाला भूता तेने, कोण दिले आनंद. अरे नम्र झाला ना तर तो देवाच्या जवळ म्हणता येईल. देवाच्या जवळ नाही, काय करावं लागेल सगळ्यांना माहिती आहे. चला परीक्षा घ्या, परीक्षा घ्या, परीक्षा. वयस्कर कोण आहे, वयस्कर माहिती आहे तुम्हाला. बरं आहे मग. गोरोबा काका, काका काका काका, सोनार काका, दागिने बनवायचे. सोनार नाही, सोनार नाही का, हा सोनार नाही काका. काका कोण आहे, गोरोबा काका. गोरोबा, गोरोबा मातीच्या असणाऱ्या ढेकळापासून मातीच्या असणाऱ्या वस्तू बनवणारा तो कुंभार. त्याच्याकडे दोन गोष्टी असतात. एक असतं गोल फिरणारं ब्रह्मांडाचं चाक, आणि त्या चाकाला आकार देण्यासाठी काय असतं, थापटणं. थापटणं कळतं तुम्हाला. काका 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 पुढे या. काकांचा अधिकार मोठा. काकांनी पुढे यावं. सगळे बसलेत संत. काय केलं पाहिजे. सगळी मडकी तयार आहेत, पण या तयारीला किंमत नाही. तयारीला, नुसती तयारीला किंमत नाही. अहो ज्याचा षड्ज लागत नाही त्याच्या तयारीला काय माती. षड्ज ज्याचा लागत नाही त्याच्या तयारीला काय करता. हा चक्रधार ज्याला मारता येत नाही त्याच्या काय करता. त्याची तयारी पाहिजे. मग कशी तयारी, काय केलं पाहिजे. मडक एकदा तपासून पाहिलं पाहिजे. तपासून मडकं तपासलं पाहिजे बरं का. तपासत जा, तपसत जा. मडकं तपासलं पाहिजे. मध्ये आधी चेकअप करीत जा. शुगर वाढली, कमी झाली, गोळ्या खात जा, औषधं घेत जा. का आयुष्याला जशी एखादी पर्वणी मिळावी तसं आयुष्याच्या पर्वणीला अध्यात्माची पर्वणी जर जोडायची असेल तर जशी रोज नित्यनेमाने एखादी गोळी खाता ना, ऐकताय तुम्ही, रोज एखादी गोळी खाता ना, न चुकता खाता. जेवणाआधी खाता, जेवणानंतर खाता. मला वाटतं जेवणाआधी जेवणानंतर जशा नित्यनियमानं आयुष्याची असणारी पर्वणी वाढायच्यासाठी असणारी गोळी खाता ना, मला वाटतं गोळीबरोबर एखादा ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला अभंग म्हणला ना, मरायचं चुकणार नाही, पण मरल्यानंतर मेल्यानंतर देवाच्या जवळ गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला आनंद वाटला. आणि आनंद वाटून काय झालं, खरी अर्थानं मडकं तपासायला निघालं. पहिले ते निवृत्तीनाथ. अहो ज्यांच्या असणाऱ्या आयुष्याच्या विषयाची निवृत्ती झाली, हातात थपटलं घेतलं, डोक्यावरती आपटलं, निवृत्तीनाथ हसलेत, आनंदानं पुढे झालेत. पुढं सोपान ज्ञानोबा आहे, ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती खऱ्या अर्थानं थापटलं आपटलं, पुन्हा आपटल्यानंतर काही झालं नाही. ज्ञानोबा हसले, आनंदाची असणारी पर्वणी आहे. पुढे सोपान काका आले, सोपान काकाच्या डोक्यावरती थापटणं आपटणं लागलं नाही. सोपान काका हसले. पुढं माझी मुक्ताई आली, मुक्ताईच्या डोक्यावर मारलं. मुक्ताई मुक्ताई मुक्ताई, बडबडणारी प्रत्येकच मुक्ताई असं नाही, पण जिच्या अंतःकरणात कला आहे ना ती मुक्ताई. पुढं आली.
आपटलं थापटणं, पण बाकीच्यांचं वाजलं जोरात, पण हिच्या असणाऱ्या थापटण्याचा मधुर सूर कानावर आला. ती मुक्ताबाई आहे, काही झालं नाही, हसली. गोरोबा काका, विसोबा खेचर, आधी सकल वैष्णव आले, काहीच झालं नाही. आणि मग आता नंबर आला नामदेवरायांचा नंबर आला. नामदेवराय म्हणलं, ही बरी कथा, ही मला भेटायला आली. ती पाहुणा घरी यावा नाही यावा असं नाही, पण घर जावाय नाही ना व्हावा. ही घर जावाय व्हायला नाही, ही माझ्याच घरी येऊन माझ्याच घरात माझीच परीक्षा घ्यायला, ही बरी कथा आहे. पण नामदेवरायांना वाटलं काय अडचण नाही, आपलं तसं काय आपलं साहित्य कचं नाही, आपण बरं ठीक आहे. गोरोबा काका थापटणं आपटतेत मारतात, ठीक आहे. पुढं आलं, डोकं पण घाबरतच आलं. ज्याचं अंतःकरणातलं असणारं हृदय भरलेलं आहे ना, ते लटपट कापतं बरं का. त्याला धर्माच्या, नीतीच्या, आचरणाच्या गोष्टी कळण्यासाठी, पुढे येण्यासाठी त्याला शिकावं लागतं, भाजावं लागतं, तयार व्हावं लागतं. साहोनिया टाकी घाय, पाषाणची देव झाला. दगड देव होतो म्हणजे काही चेष्टा आहे का? भैरवनाथाची मूर्ती कशाची आहे? दगडाचीच आहे. आणि गावात विष नंबऱ्या लावला, तो सुद्धा दगडाचाच आहे. नंबऱ्याच्या पाया पडलेला कोणी दिसला का? नाही, जागे आहेत का? नंबऱ्याच्या कोणी पाया पडत नाही, भैरवनाथाच्या पडल्याशिवाय राहत नाही का? साहोनिया टाकी घाय, सहन केलं, देव झाला. सहन केल्याशिवाय कुणाला पुढे होता येत नाही. आली नाही नामदेवराय, पुढे बसले, डोकं खाली ठेवलं. डोकं ठेवल्यानंतर आता लागेल असं वाटलं नव्हतं. गोरोबा काकांनी हातातलं सापटणं असं जोरदार व्यवस्थित ताब्यात घेतलं, आणि आता मात्र मारायचं. हात उगारला, आणि उगारल्यानंतर जसं मारलं, लागलं नाही, ओरडतच पळालं, देवा पांडुरंगा, अरे तुला काही कळतं का नाही? मागे पुढे उभा हे सांभाळित म्हणणारा तू, मला सांभाळत नाही. लागलं लेकाच्या मला, डोक्याला लागलं, पळतच आला. इथं आषाढीची गर्दी चालली, देव सगळ्यांना दर्शन द्यायला व्यस्त, देव बिझी. देवाला कळना नेमकं आता भक्तांकडे पाहू का नामदेवकडे पाहू, आपल्या नाम्याकडे पाहू. नाम्या तर नाम्या रडतो, जोरात आला, पितांबर धरायला लागला, ओढायला लागला पितांबर. अरे नामा काय झालं काय झालं म्हणून काय विचारतो? एवढं मोठं संकट आलं, सगळ्यांनी मिळून मला घेरका घेतला, मला एवढं सगळं अधिष्ठान केलं, आणि एवढ्याने सगळ्यांनी मला कच्च ठरवलं. ती मुक्ताबाई एवढी लहानशी छोटीशी, काय कळतं तिला? ती म्हणते कच्चा कच्चा कच्चा, हा 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 पळणारा नाम्या कसा आहे? कच्चा म्हणती मला, सगळे पक्के, मी एकटाच कच्चा आहे. अरे देवा, मी तुझ्या जवळ आहे, चल बरं माझ्या बरं, चल. देव म्हणला, आता कुठं जायचंय? दर्शनाची वेळ ही, 24 तास लोक उभीत दारात, यांना दर्शन सोडून कुठं जायचंय? नाही चल माझ्या बरं चल. यांना सांग, अरे तुला देव म्हणून जर काय कोणाला जर मी कळालो असेल तर देव म्हणून कळालो तू फक्त नामदेवाला. देव म्हणून मी कुणाला कळालो असेल तर फक्त नाम. चल सांग. हातच ओढला, जसा हात ओढला तसा हात ओढलेला असा असणारा सहज हात नामदेवाचा देवानं काढला, आणि जसा काढला तसा नामदेवाचा पारा चढला. संतांचा कुठं पारा चढत असतो का? नामदेवराय प्रश्न व्यथित झाले. अरे माझ्याशी खेळतो, बोलतो, चालतो, माझ्या हातानं जेवलाले का तू? माझ्या घरी येतो, माझ्या घरी दूध पितो, आणि आता माझा हात बाजूला काढून त्या असणाऱ्या संतांच्या बरोबरीनं बाजू मांडतो का काय? रात्रीत बदलला का काय? कालपर्यंत म्हणत होता आपलीच युती आहे, आपण एकत्र आहोत, आपलंच सरकार स्थापन होईल. रात्रीच म्हणत होता हेच माझे काका आहेत, रात्रीच म्हणत होता, आणि अचानक डायरेक्ट काकाला सोडून निघून गेला आणि डायरेक्ट पदावर बसला. अरे कुठला नियम, कुठला न्याय? देवा सोडून गेला मला. नामदेवानं सांगितलं, पांडुरंग बोलायला लागला, देवा नामदेवा, देव म्हणून कळालो रे तुला. मी तुझ्यासोबत खेळतो ना, बोलतो ना, जेवतो ना, चालतो ना, आनंदानं जीवन व्यतीत करतो ना, पण खरं सांगू का, तुला सखा म्हणून कळालो, मित्र म्हणून कळालो, भक्त म्हणून कळालो, एक भाविक म्हणून कळालो, सुख म्हणून कळालो, संवाद म्हणून कळालो. पण एक सांगू का, जगाच्या पथ्यावरती यायचं असेल तर त्या असणाऱ्या लेकराच्या अधिष्ठानावरती 4 लोकांनी कृपा करावी लागते. 4 लोकांनी. कोणी 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 देवा, कोणी कोणी सांग ना देवा, मला सांग ना. त्या नामदेवरायांना देव सांगतोय काय 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 कृपा असावी लागते. अरे 4 लेकराची. आईची कृपा पहिली आहे, बाबाची कृपा दुसरी आहे, पितरांची कृपा तिसरी आहे, आणि स्वतःच्या सुखानं मोठं व्हावं लागतं का? स्वतःच्या असणाऱ्या सावलीची निर्मितीसाठी स्वतःलाच उन्हात उभा, दुसऱ्याच्या सावलीत उभा राहता येत नाही का? काय काय करावं लागतं? देव सांगतो. देव देव
देव बोलतो. काय म्हणतो देव? सुशिलो मातृपुण्ये पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशिलो मातृपुण्येन, आईच्या असणाऱ्या गर्भानं सुशील होईल. चतुर व्हायचं असेल तर बाप तसा असावा लागेल, उदार व्हायचं असेल तर खानदान तसा असावं लागेल. पण तुला देव म्हणून जर कळून घ्यायचं असेल तर आत्मपुण्येनं सभाग्यता, तुझं आत्मपुण्य करावं लागेल. का? ज्ञान मिळवायचं असेल तर शास्त्रात 4 प्रकारचं ज्ञान सांगितलंय. पहिलं ज्ञान सरप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सवृत्तिक ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. तुला सगळे ज्ञान झाले पण आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. काय करावं लागेल? देवा याचना करतायत श्री संतांची माथा चरणावर. आता काहीतरी केलं पाहिजे. काय करू देवा? काय करू? काय करू? सांगले का मला तू कळायला पाहिजे. नामदेवराय याचना करतात आणि एकदा काही याचना करणारा याचक झाला. कळतंय का तुम्हाला? कीर्तनात एकदा का संतांच्या असणाऱ्या शब्दाचा याचक झाला की असा एखादा जाचक कीर्तनात उभा राहतो एखादा. त्याची याचना केली ना, आपल्याला करता येतं तसं. करता येतं, आपल्याला जमतं. आणि मग काय केलं पाहिजे? काही नाही, औंढ्याला गेलं पाहिजे. काय औंढ्याला? विसोबा नावाचे गुरु तुझ्यावरती कृपा करतील. औंढ्याला धर्मजल करत निघाले. औंढ्यात आलेत. औंढ्यात आल्यावरती त्या असणाऱ्या शिवलिंगाकडे पाहिलं. पाहिलेल्या शिवलिंगाकडे पाहिलं, आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये नामदेवराय प्रवेश करतात पण जरा डोक्याला मुंग्याच आल्या. का? विसोबा त्या मंदिरात बसलेले आहेत, दिसतायत. यांच्याकडून मला गुरुअधिष्ठान करून खरी अर्थानं तो देव कळेल. देव कळून घेण्यासाठी यांच्याकडे आलो, पण देव कळेल असं यांच्याकडून पाहिल्यावर वाटत. का? हे बसलेत पण साधे सुधे बसले नाहीत. पायाच्या 2 आड्या शिवाच्या पिंडावर टाकून बसलेत. काय कळेल यांच्याकडून देव? ज्याला देवाच्या जवळ कसं बसावं हे कळना, देवाच्या जवळ कसं राहावं हे कळना, त्याला देव कसा आपल्याला कळवून देता येईल यांच्याचं जुळायचं नाही. निघाले महाराज नामदेवराय पुन्हा माघारी. तेवढ्यात विसोबाने ओळखलं आपलं गिऱ्हाईक आपल्याला न ओळखून निघालंय. नामदेवा हाक मारली आणि जशी हाक मारली तशी असणाऱ्या विसोबांनी नामदेवांनी पाहिलं. हो काय म्हणता? पंढरीहून आला ना? म्हणले हो. का? देव कळावा म्हणून कळवून घेण्यासाठी देवानं मला तुमच्याकडे पाठवलं. मग तुमच्याकडून काय देव कळून घेण्याची अपेक्षा करू? जिथं तुम्हालाच बसता येईना, देवाच्या जवळ कसं बसावं कळना. खरंय तुझं नामदेवराय, खरंय तुझं. पण एक बोलू का? तुझं जरी खरं असलं तरी मी म्हातारा आहे, क्षीण आहे, वृद्ध आहे. माझ्या पायांचं ओझं आता मलाच उचलत नाही. मग काय कर, तेवढे माझे पाय त्या शिवाच्या पिंडीवर आहेत ना. चुकीचं आहे मला माहिती आहे, पण तेवढे शिवाच्या पिंडीवरचे पाय उचल आणि जिथं शिवाची पिंड नाही तिथं तेवढे पाय ठेव. शिवाची पिंड जिथं नाही. नामदेवरायांना बरं वाटलं. जाऊ दे, म्हाताऱ्यावरती जाता जाता उपकार करून जाऊ. नामदेवराय एवढीच कृपा करून जाऊ. निघाले, उचलले पाय, हातात पाय धरले, पाय उचलले, थोड्या शांतरावरती पाय फिरवले आणि पाय आता ठेवणार आणि निघून जाणार. तेवढ्याच बारकाईने लक्षात आलं आपण जिथं पाय ठेवलाय तिथं 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 पुन्हा एकदा एक शिवलिंग निर्माण झालं. जरा शंकेत पडले. इथंच उचलून ठेवलं होतं ना, इथंच नव्हतं ना. पुन्हा उचललं, पुन्हा ठेवलं, पुन्हा शिवलिंग निर्माण झालं. पुन्हा उचललं, पुन्हा ठेवलं, पुन्हा शिवलिंग निर्माण झालं. गोल आकारात असणाऱ्या त्या विसोबांची असणारी आवृत्ती प्रवृत्ती निवृत्तीच्या असणाऱ्या दिशेने फिरली. प्रत्येक ठिकाणी ठेवलं, तिथे असणाऱ्या पाय ठेवल्यानंतर शिवलिंग निर्माण होतं. जिथं पाय तिथं शिवलिंग निर्माण होतं. जिथं पाय तिथं देव निर्माण होतो. जिथं पाय तिथं देव स्थापित होतो. जिथं पाय तिथं देवाची असणारी कार्यवृत्ती होते. जिथं पाय ठेवला जातो तिथं देव दिसतो. जिथं पाय ठेवला जातो तिथं प्रकाश आहे. जिथं पाय ठेवला जातो तिथं ज्ञान आहे. जिथं पाय ठेवला जातो तिथं गुरु आहे. जिथं पाय ठेवला जातो तिथं देवाचा अधिकार आहे. जिथं पाय ठेवला जातो तिथं देवाची कृपा आहे. जिथं जिथं पाय ठेवेल तिथं तिथं अधिष्ठान आहे. जिथं जिथं पाय ठेवेल तिथं तिथं त्याचा प्रकाश आहे. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात येतं, आता हा सगळीकडे फिरवल्यानंतर पायाच्या असणाऱ्या ठेवण्यानं या पायाला आपण हातात धरलं आणि त्या पायाला जिथं ठेवलं तिथं प्रकाश पडतो. पण आता हा पाय, ऐकताय, आता हा पाय इथं तिथं कुठं ठेवून चालायचा नाही. देवाचा आदेश आहे, देवानं असं तसं धाडलेलं नाही. आता हा पाय इथं तिथं ठेवून चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? नामदेवराय विनंती करतायत, विसोबा आता एक करा. काय करा? इथं तिथं पाय ठेवायला लावू नका. आता हे जे पाय आहेत ना ते मी माझ्या हातात धरतो आणि त्या असणाऱ्या हातातल्या पायांची निवृत्ती परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी मला तो हरी
कळण्यासाठी तुमचे पाय आता इथं तिथं ठेवू नका. मी माझ्या हातात धरलेले पाय माझ्या आता इथं या मस्तकावरती ठेवा का. सगळीकडे त्याचा प्रकाश भरलेला आहे, फक्त इथं मात्र तो प्रकाश पडायचा अजून बाकी आहे. इथं ठेवा का. मी तुमचे पाय धरलेत कशासाठी. अभंगाच्या हरिप्राप्तीसी उपाया हरिप्राप्तीसी उपाया हरी प्राप्तीची उपाया हरी प्राप्तीची उपाया हरे हरिप्राप्तीसी उपाया हरिप्राप्तीसी उपाया साधती आज काय देऊ नका, एवढं पोरग घरी घेऊन जायला सांगा. वा वा छान. हे सोपं नाही बरं का, याला साधना म्हणतात. एवढं सोपं नाही, आता कळणाऱ्याला कळणार नाही. गाडवाला याला घासावं लागते भाऊ. इथं एका प्रमाणात एका तारात एका रागात चालू झालेला त्याच रागात उतरत नाही पुन्हा महाराज. बाबा चार चार चालीला होतं एकाचा बघायला छान आहे. ही कृपा आहे बरं का. ही कृपा थोडं माफी मागून बोलतो. चांदवडे महाराज माफी मागून बोलतो. या आपल्याकडे नाही, ही बीडग्यावर आहे. मी तिकडे आलेलो आहे. माझे तिकडे भरपूर कीर्तन झाले. राक्षस भुवनला कीर्तन झालंय, पाडळ सिंगीला झालंय, बरेच गाव आहेत त्या भागात. छान ही माणसं, ही प्रेम करणारी माणसं आहेत, ही छान अभ्यास करणारी माणसं आहेत. स्वतःचं अधिष्ठान. आणि एक सांगू का, मनापासून केलं ना सगळं होतं. फक्त ते मनापासून केलं पाहिजे. पाटा टाकणाऱ्याचं काम नाही. विठाला पाया पडतात आणि नामदेवरायांनी दर्शन घेतायत, हरीची प्राप्ती करतायत. मग देव कळावा आणि मग तुपाची वाटी, मग कुत्र्या मागं पळणे. तो देव कळाला नामदेवरायांना. नामदेवरायांना देव कळाला नाही. देवाच्या जवळ असून नामदेवरायांना कळाला नाही. अधिष्ठान साधं नाही. नामदेवरायला जिथं देव कळाला नाही, मी वाक्य साधं बोलत नाही. नामदेवरायांना जिथं देव कळाला नाही, घड्याळात 9 वाजले त्याची मला जाणीव आहे, तरी म्हणतो नामदेवरायांना देव कळाला नाही. तिथं आपलं तुंतुन कुठं वाजवणार. आपल्याला आपलं तुंतुन पण वाजवा, कधीतरी वाजवा. काय होईल, वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाही. काय होईल, महाराज म्हणतात परमार्थातली साधनं साधतील आणि असणारी संसारातली बंधनं तुटतील. तेने साधती साधने तुटती भवाची. साधनं साधतील, साधनं साधवली पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याच्या आयुष्यामध्ये ती जर गोष्ट चांगली व्हायची असेल तर त्याला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न रगडिता वाळूचे केलंय गळे, असाध्य ते साध्य करिता सायाच कारणाभ्यास. तुका म्हणे, तुकोबराय म्हणतात प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केले तर त्याचं यश येतं. आणि यश आल्यानंतर काय होतं, बंधनं तुटतात. तुटली बंधनं देवकीची, तुटली बंधनं माझ्या असणाऱ्या
वसुदेवाची, पण कृष्ण भगवंत त्यांच्या दारात होता. का? धर्म दारात जर असेल तर बंधनं तुटतात, आणि संसारातली बंधनं एकदा तुटली की धर्म हातात आल्याशिवाय राहत नाही. महाराज हे सर्वसामान्यांना सांगत नाही, ज्ञानोबारायांना सांगावं लागलं. लोकांनी ज्ञानोबारायांना विश्वास ठेवला नाही. लोक सर्वसामान्य नाहीत, लोक ज्ञानोबारायावर विश्वास ठेवला नाही, म्हणून ज्ञानोबारायांना एका पखालीच्या वाहणाऱ्या रेड्याला, रेडा कळतो तुम्हाला? रेडा काय कामाचा? रेडा रेडा काय कामाचा? हा, रेडा रेडा काहीच नाही कामाचं. ते रेड्याला किंमत आहे जी आपल्याला नाही. आपलं मंदिर होईल असं वाटतं का? हा, महाराज रेड्याचं मंदिर आहे. रेड्याचं कधी आळ्याला जा, मंदिर कुणाचं? रेड्याचं मंदिर आहे. आणि त्या रेड्याच्या मंदिराची स्थापना आहे. काय कारण आहे हो? जगात किती रेडे आहेत, त्यांची मंदिरं नाहीत. जगात मंदिरं काय कमी नाहीत, पण रेड्याचं मंदिर नाही. पण रेड्याचं मंदिर बांधावं लागलं, त्याचं काय कारण आहे? अंगी ऐसे बळ रेडा बोले. हात उभारलाय, पैठणवरून निघालेत, आणि निघाल्यानंतर पुन्हा आता असणाऱ्या आपेगावात यायचंय. रस्त्यात लोकांनी अडवलं. ही संन्यासाची पोरं सर्वसामान्य नाहीत. रेडा 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 दिसतो ना समोर, त्या रेड्याच्या असणाऱ्या मुखातनं जर वेद बोलवायला जर तयार झाले तर खऱ्या अर्थानं यांना ज्ञानोबा, यांना निवृत्ती, यांना सोपान, यांना मुक्ताबाई म्हणून स्वीकारू. ज्ञानोबराय पुढे झाले. लोकांना चमत्कार दिल्याशिवाय नमस्कार लोक घालीत. ज्ञानोबरायला कळालं ज्ञानोबरायला. आणि मग ज्ञानोबराय, वेळ संपली आपली आपल्याला, पण तरी सुद्धा सांगू का तुम्हाला, ज्ञानोबराय रेड्याला म्हणतात, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द वनवाचा, ओंकार हा शब्द. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. एकदा बोल, एकदा. महाराज रेडा किती वेळा बोलला हो? किती वेळा? किती वेळा? एकदा बोलला. काय ज्ञानोबारायची भेट एकदा झाली तर रेड्याचं मंदिर झालं. अजून काही रेडे असं म्हणतात खरंच बोलला असन का? काही रेडे, तुम्हाला रेडे कळतात ना? आई गावगाव असे फिरतेत. काही रेड्यांना असं वाटतं खरंच बोलला असन का, खरंच भिंत चालली असन का. पण एक सांगू का, तो रेडा बोलला न बोलला आम्हाला माहित नाही, पण ज्ञानोबरायाने बोलवला म्हणून आम्ही मान्य केलं. संतांच्या असणाऱ्या विचारांवरती आम्ही शंका घेणाऱ्यातले नाही. संतांनी सांगितलं ते 100% खरं आहे. पण एक बोलू का, तो बोलला न बोलला, मोरे महाराज आमच्यासारखे लाखो रेडे आज ज्ञानोबरायामुळे बोलतात. काय कमी आहे? लाखो रेडे आज ज्ञानोबरायांच्या कृपेचं अधिष्ठान करतात. त्यांची कृपा जर एखाद्या रेड्यावर होत असेल, पांडुरंगाचं भजन करत असेल, निवृत्तीदादांचा आदेश असेल, ज्ञानोबरायांचा आदेश असेल, मुक्ताबाईचा आदेश असेल, तर मग आपल्यालाच काय धाड भरली. विनंती आहे तुम्हाला सर्वांनी त्या असणाऱ्या कृपेच्या माझ्या आजोळातल्या कीर्तनाच्या निमित्तानं संतांच्या पायावरती त्या असणाऱ्या हरीची जर प्राप्ती करायची असेल, सर्वांना विनंती आहे, दोन्हीच्या दोन्ही हात उंच वर करायचे. उंच, अगदी उंच. मला दिसतील असे नाही, पांडुरंगाला दिसतील असे हात उंच करायचे. ए लेकरा हो, मी का आजोळातला आहे तुमच्या, मी तुमचा भाऊ असल्यावानीच आहे. उभा राहा, उभा. हात वर करा, हात वर करा सगळे. मला जेवढे दिसतात लहान चिल्ली पिल्ली सगळे जेवढे दिसतात तेवढ्याने हात वर करा. माझ्यासाठी नाही, ज्याचा हात वर आहे तो पांडुरंगासाठी प्रिय आहे, आणि त्याच्या असणाऱ्या भजनामध्ये तल्लीन व्हायचंय. आणि असणाऱ्या गावातल्या 4-2 लेकरांनी फोटो काढून घ्या. हे असणारे परमार्थिक येतात आमच्या भिगवण मधले. हात वर, एक टाळी, आणि त्या असणाऱ्या पांडुरंगाचं भजन. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा
ऐका, संपले आपलं कीर्तन. शेवटचा एक मुखडा सांगायचा आणि विषय संपवायचा आहे. ऐका, ज्ञानोबरायाच्या कीर्तनात अभंग शेवटच्या चरणात फार मुद्दा छान मानतात. ऐका काय म्हणतात ज्ञानोबराय, पूर्ण होईल मनोरथ. मनोरथ कुणाचंही पूर्ण होत नाही. कशाला म्हणावा मनोरथ? मनानं केलेला संकल्प दही हंडीच्या असणाऱ्या थराप्रमाणे चढता व्हावा आणि तो एक आपल्याला कळावा. दही हंडी कळते का तुम्हाला? दही हंडीला खाली पोरं किती असतात? 5 वरती 5 वरती 3 2, बरोबर ना? खाली जास्त वरती कमी. खालून दहीहंडीच्या थराप्रमाणे जावं. ज्ञानोबा आहेत, ज्ञानेश्वरी म्हणतात मोरे महाराज. काय म्हणतात? बुद्ध्यान मन चित्त अहंकार हन, हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अंतःकरणामध्ये जर ते असेल तर ती एकरूप होईल. आणि मला असं वाटतं आज माझं मनोरथ अण्णा, काटे अण्णा, हे तुम्ही पूर्ण केलं. अभंग मुद्दाम हा निवडलाय. काय मनोरथ आहे? मी रोज कीर्तन करतोय, कालही बाहेर होतो, आजही बाहेर आहे. पांडुरंगाची कृपा चांगली आहे. प्रवास धावताय, छान प्रवास आहे. आई वडिलांची साथ आहे, कुटुंबाचा आधार आहे, आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सखा पांडुरंग कृपाविलाशी गुरु संत अधिष्ठान सगळ्यांनी प्रेम केलं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक अधिष्ठानावरती माझं कीर्तन झालं. पण आज मात्र माझं भिगवणमध्ये कीर्तन होतंय. आणि हे भिगवण माझा आजोळ आहे. आणि आजोळामध्ये माझ्या आजी आजोबांच्या देखत कीर्तन होतं. हे माझं मनोरथ आहे. माझ्या मामाच्या गावामध्ये एक कीर्तन होतंय. माणसाला कुठं गेला तरी मामाच्या गावाचा एक आदर असतो, अभिमान असतो. आणि त्या अभिमानानं आजचं कीर्तन आहे. आणि म्हणून असं वाटतं नाथांच्या शब्दानं माझं आज माझ्या आई वडिलांच्या कृपेनं मनोरथ पूर्ण झालं. अगदी 2 मिनिटात शॉर्ट चाल. एका जनार्दनी संता, जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, जनार्दनी संता, एका जना एका जना पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने, साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, तिने साधती 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 साधन, साधती साधन. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. महाराज करविली तेसी केली कटकट, वाकुडे कनेट देव जाणे. जे काही बोललो असेल, जे काही 2 शब्द बोललो असेल, ते आदरणीय गुरुवर माझ्या अधिष्ठान आदरणीय श्री महंत प्रमोदजी महाराज जगताप तथागत रामायणाचार्य भागवताचार्य कथा प्रवक्ते माधवजी महाराज रसाळे यांच्या कृपेचं कृपादाने. जे चांगलं असेल ते माझ्या कृपेचं अधिष्ठान आहे, चांगलं ते घरी घेऊन जा. जे चुकीचं असेल ते माझ्या असणाऱ्या बाल्यत्वाचा दोष आहे, माझ्या पदरात पुन्हा घाला. पुन्हा याच व्यासपीठावरती चांगल्या आनंदानं माझ्या चुका सुधारून आणेल. पण झालेल्या सेवेच्या निमित्तानं तुमच्या सर्वांचे आभार. आज माझ्यावरती खूप जणांनी प्रेम करत आज आविष्कार केलाय. आज माझ्यावरती प्रेम करत माझ्या आजोळ्यातल्या सगळ्यांनी एवढ्या बहुसंख्य उपस्थितीनं प्रार्थनापूर्वक असणाऱ्या खऱ्या अर्थानं उपस्थिती दाखवली. त्यांना नमस्कार करतो. विशेष तत्वानं उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु आमचे चांदगुडे मामा आहेत, आमचे कदम मामा आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, आमचे डॉक्टर खरड डॉक्टर उभयतात दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि असणारा सगळाच असणारा माझ्यावरचा रुंद. विशेष उपस्थितीमध्ये माझ्यावरती खरंच या अधिष्ठानामध्ये काटे अण्णांनी खूप प्रयत्न केला. आणि अण्णांनी सांगितलं की महाराज आपली जी मनोरथाची इच्छा आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. आणि कीर्तनाच्या निमित्तानं आजी आजोबांना आता खरं तर वय राहिलं नाही, पण आजी माझी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहे, माझे आजोबा या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे माझे मामा मामी उच्च शिक्षित एका उंचीवरती असताना सुद्धा, बाहेर देशात राहत असताना सुद्धा या असणाऱ्या निमित्ताच्या सेवेनं वेळ काढून आज उपस्थित आहेत. त्या दोघांनाही धन्यवाद देतो, संपूर्ण उपस्थितीला धन्यवाद देतो. सर्वांना विनंती करतो, हे देवाचं ऋण आहे, देवाचं ऋण फेडलं पाहिजे. उपस्थित आदरणीय गुरुवर्य ज्यांचे आदरणीय खऱ्या अर्थानं महाराजांचं असणारं नाव अतिशय उंचीवर आहे, खेड तालुक्यामध्ये एक प्रतिष्ठित नाव आहे. आदरणीय आपले व्यासपीठ चालक आदरणीय रामदासजी मोरे गुरुजी महाराजांना धन्यवाद देतो. आदरणीय माने महाराज असतील, आदरणीय गरड गुरुजी असतील, आदरणीय या ठिकाणी गलधर महाराज असतील, टाळकरे असतील, विनेकरे असतील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत जीव तोडून कीर्तन केलं.
चालू करू का परत? बिंबीच्या देठापासून एवढं बोंबलीत नाही मी कवा. हा? आणि 9:15 तर कधीच वाजवत नाही. 9लाच दांडा. पण आज या आजोळातलंय ना, ओव्हर टाइम केल्याशिवाय कसं सोडायचं म्हणून सोडलं. उद्या एक रात गेली की परवा तुम्हाला आता काही शिल्लक राहिलं नाही तरी पण तुमच्यासाठी एकदा धन्यवाद देणार आहे. ह्या महिला वर्गासाठी मला एकदा टाळ्या वाजवायच्या तुमच्यापेक्षा. काय कारण आहे माहिती आहे का? एवढा जनसमुदाय उपस्थित झाला. पण एक सांगू का, यांना पाया पडून यांच्या टाळ्या वाजवल्या पाहिजेत. राजा हो, टीव्हीच्या एवढ्या चांगल्या चांगल्या घरी मालिका सोडून हे माझ्या गरीबाच्या कीर्तनाला आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा, या माता मावल्या एवढ्या आल्या. मी एवढं जीव तुटून कीर्तन केलं. वेळही संपली, संपवायचं कीर्तन आपल्याला. पण गायक छान आहे. आणि नाथ महाराज एवढं बोंबलून सांगतात हरी प्राप्तीशी उपाय. उपाय सांगायची वेळ आली पण तुम्ही काय ऐकायचं नाव घेऊ? हा, ऐकायचं नाव घेऊ नका. घ्या ना. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं तर दुसरं येईल. हे जरी नाही झालं, जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं तर दुसरं येईल. हे जरी नाही झालं, सरत शेवटी बा गळ बांधून येईल. सरत शेवटी बा, सरत शेवट बा गळ बांधून येईल. सरत शेवट बा, सरत शेवटी बा गळ बांधून येईल. सरत शेवटी बा गळ बांधून हे सरत शेवट बा गळ बांधून येईल. सरत शेवट बा, आमचा काय बोलता येईल. हे करणारी आमचं काय बोलता आमचा काय बोलता येईल. करणारी आमचं काय बोलता येईल. बोल बोल तो देखा ना महागोले. हे पिंगळा मागवले, कमवले का पिंगळा मागवले. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. ज्ञानेश्वर महाराज बाबाजी कसं कचून. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या आजोळात सेवा संपन्न करून घेतली. भैरवनाथ आईसाहेब जोगेश्वरीच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित सर्व तरुणाई खूपच छान आहे बरं का. वाजवा एकदा टाळी त्यांच्यासाठी. एवढं सगळं करतात ते 7 ते 9ची कीर्तनं झालीच पाहिजेत. ही तरुण आहेत म्हणून तुम्हाला छान सुख मिळतं. त्या तरुणाईसाठी आनंद आहे. सिस्टीमवाले दादा छान आहेत. सर्वांना धन्यवाद. आणि आजचं कीर्तन ज्यांच्या निमित्तानं तुम्ही ऐकलं, तुमच्याबरोबर लाखो जनसमुदाय आता पुन्हा एकदा पाहिल. ते खऱ्या अर्थानं मायबोली कीर्तनाची आमचा यूट्यूब चॅनल, त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझा सणमित्र आमिर दादा भगवान यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन आपण या असणाऱ्या आजोळातलं शूटिंगही केलेलं आहे. पुन्हा पुन्हा ते कीर्तन पाहायला मिळेल. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी तुमचा जीव आनंदाचा असणारा देव व्हावा अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विठ्ठल जी जी हा हा